मुळात तुम्ही आपण माध्यमांनी सुद्धा आणि सर्वच नागरिकांनी माझ्या लाडक्या बहिणींनी सगळ्या महाराष्ट्रातले हे समजून घेतलं पाहिजे. जो GR निघालेला आहे, ज्याला माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असंच त्या योजनेला नाव आहे. आपण अनेक योजना आहेत, पंतप्रधान ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, ह्या योजना केंद्राची योजना पंतप्रधान ग्राम सडक योजना आहे, तर केंद्राचे जे प्रमुख आहेत त्या माननीय पंतप्रधानांच्या नावानं ती योजना आहे. आता राज्याची मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे, राज्याचे जे प्रमुख आहेत त्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावानं ती योजना आहे. तसंच ही योजना ही संपूर्ण राज्याची आहे आणि म्हणून राज्याचं नेतृत्व करणारे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नावानं मंत्रिमंडळानं मान्यता देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे अधिकृत नाव आहे. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ही योजना आणलेली आहे. आम्ही जरूर महायुती म्हणून एकत्र आहोत, परंतु महायुतीचे नेते हे प्रमुख असतात आणि नेत्याच्या नावानंच योजना असतात. त्यामुळे ही योजना ही कायम महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या लक्षात ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशीच हीच योजना म्हणून सगळ्यांच्या लक्षात आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर महायुती जरी भक्कम असली तरी महायुतीतले अनेक नेते हे आता महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याचं कळतंय. भाजपचे आहेत, राष्ट्रवादीचे काही नेते आहेत जे परतीच्या वाटेवर असल्याचं देखील कळतंय. त्याकडे आपण कसं पाहता? निवडणुका आल्या, ज्यांना अंदाज येतो की आपल्याला इकडून तिकीट मिळणार नाही किंवा इकडून उमेदवारी मिळायची शक्यता कमी आहे, ते तिकडे जात असतात पलीकडे. त्यामुळे निवडणुका आले की हे होतं. परंतु महायुती महाराष्ट्रामध्ये भक्कम आहे. शिवसेना माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भक्कम आहे. भारतीय जनता पक्ष माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भक्कम आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली भक्कम आहे. त्यामुळे काही लोकांनी इकडून तिकडे जरी गेले असले तरी त्याचा एकूण महायुतीवरती काहीही परिणाम होणार नाही. सर, एकंदरीत ह्याला अनुसरून प्रश्न आहे, आपल्याकडे काही इन्कमिंग होणार का? चालू आहे. काल प्रवेश झाले रात्री वर्षावरती. आपण बघा ना, आमदार माजी आमदार अनेक आले, अनेक मोठे मोठे नेते आले, ज्यांना मोठं फॉलोईंग आहे, ज्यांना मोठं समर्थन आहे जिल्ह्यामध्ये, आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये असे अनेक नेते आले. कारण माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं गेल्या 2.5 वर्षातलं महाराष्ट्रातलं काम जर पाहिलं तर 18 तास काम करणारा पहिला मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांच्या रूपाने महाराष्ट्रानं पाहिला. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन अनेक दिग्गज हे नजीकच्या काळात तुम्हाला शिवसेनेमध्ये आलेले बघायला मिळतील. ह्या गोष्टी अगोदर उघड करायच्या नसतात. त्यामुळं तुम्हाला आगे आगे देखो होता है क्या. धन्यवाद. एसटीचा खूप महत्वाचा विषय असतोय सध्या. आज संध्याकाळी बैठक आहे मुख्यमंत्र्यांबद्दल, कसं बघताय याकडे? एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने त्यांना वारंवार विनंती केलेली आहे की आपण संपावरती जाऊ नये. गणेशोत्सवाचा कालावधी आहे. गौरी गणपतीच्या सणासाठी अनेक मुंबईवासियांना कोकणात जायचं असते, आपापल्या गावी जायचं असते आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकार सकारात्मकच आहे. पाठीमागच्या वेळी सुद्धा जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला तेव्हा त्यावेळी सुद्धा सरकारनं त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं होतं. आज सुद्धा माननीय मुख्यमंत्री स्वतः आज जरी महामहिम राष्ट्रपती महोदया गेली 2 दिवस राज्याच्या दौऱ्यावरती आहेत, राजशिष्टाचाराप्रमाणे महामहिम राज्यपाल राष्ट्रपती महोदयांच्या बरोबर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी असणं हे राजशिष्टाचाराचा एक कंपल्सरी भाग आहे. पण तरी सुद्धा तो दौरा संपून आल्या माननीय मुख्यमंत्री मोदी स्वतः एसटी कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बोलणार आहेत आणि नक्कीच त्यांच्यातनं त्या चर्चेतनं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब सकारात्मक मार्ग काढतील. ओके, गिरणी कामगार संपला. गिरणी कामगार उपोषणाला बसलेले आहेत. खूप महत्वाचा प्रश्न त्यांचा. विरोधक तिकडे भेट देत आहेत आणि सत्ताधाऱ्यांवरती आरोप आहे, सत्ताधाऱ्यांचं लक्ष नाही. गिरणी कामगारांच्या बाबतीमध्ये सुद्धा पाठीमागे या ठिकाणी आपण त्यांचं नोंदणी करून घेतलेली होती, त्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांना प्राधान्यक्रमाचे टोकन नंबर दिलेले आहेत आणि गिरणी कामगारांना घरं देण्याच्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक आहे. हे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलेलं आहे
आता जरी गिरणी कामगार घरांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आंदोलन करत असतील तरी नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही लक्ष देऊ आणि ह्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक विचार करेल. ओके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.